वेलकम टू डॉक्टर सुशील स्पॉटलाईट. या लेक्चरमध्ये आपण जॉग्राफी NCERT क्लास 9th क्विक रिव्हिजन पार्ट 2 बघणार आहोत. आणि डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या टेलिग्राम चॅनलला फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनमधली लिंक वापरा. फेसबुकवरही आपला ग्रुप आहे याच नावाचा, तो सायमल्टेनियसली फॉलो करा. तर सर्वात पहिलं चॅप्टर जे आहे याच्यातलं ते आहे ड्रेनेज. आणि एखादी जी रिव्हर असते, सिंगल रिव्हर सिस्टीम म्हणजे एखादी नदी प्रणाली जी असते ती ज्या एरियामधून सगळं पाणी घेऊन येते, ड्रेन करते, त्याला तो ड्रेनेज बेसिन त्याला म्हटलं जातं. सगळं एरिया ड्रेन बाय अ सिंगल रिव्हर सिस्टीम. त्याच्यानंतर वॉटर डिवाईड म्हणजे काय, अपलँड जिथं असते ती अपलँड काय करते, त्या वॉटरच्या ड्रेनेजचे 2 बेसिन करून टाकते. त्याला अपलँड जे करते ते सेपरेट करते त्याला. तर याला वॉटर डिवाईड असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर हिमालयन नद्या ज्या काही असतात त्या पेरिनियल असतात, कारण पाऊस आणि बर्फ या दोघांमुळे वर्षभर त्या वाहत असतात. जसं इंडस, ब्रह्मपुत्र आहेत है ना. तर ते नॉर्थ ऑफ माउंटेन रेंजेसमध्ये त्याचं सगळं ओरिजिन आहे, ते आपण बघूयात एक एक करून. जॉर्ज मोठ्या प्रमाणावर ह्या फ्रेम करत असतात. आता ह्या ज्या नद्या आहेत तर त्यांच्या अप्पर कोर्समध्ये म्हणजे जिथून त्याचा उगम होतो, आता नदीचा हा जो असतो हा अप्पर कोर्स आहे, हा मिडल कोर्स आहे, नंतर जे पुढं आहे तर ते म्हणजे काय लोअर कोर्स होतो तो पुढं जाऊन. तर अप्पर कोर्समध्ये मोठ्या प्रमाणावर इरोजन करते नदी. त्या इरोजन म्हणजे तिथले दगडं वगैरे, माती, धोंडे ते वाहून घेऊन येते, त्याला इरोजन. आणि मिडल लोअरमध्ये मग मिएंडर फॉर्म होतात, ऑक्सबो लेक फॉर्म होतात, फ्लड प्लेन्स होतात, डेल्टा होतात. ओके. तर हे बेसिकली विचारलं जातं आपल्याला की रिव्हर्सशी रिलेटेड काय गोष्टी आहेत, इरोजनल, डिपॉझिशनल, तर त्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्याच्यानंतर पेनिन्सुलर ज्या रिव्हर्स आहेत तर त्या सीझनल असतात, म्हणजे एकतर पावसाच्या पाण्यावर त्या डिपेंड असतात आणि त्यांचा कोर्स पण छोटा असतो, शॉर्ट असतात, त्या शॅलो असतात. शॅलो असतात म्हणजे काय की त्या रिव्हरचं जे खाली तळ आहे ते खूप जास्त डीप नसतं. ओके. हिमालयन रिव्हरच्या बाबतीमध्ये गोष्टी वेगळ्या आहेत की त्या खूप लांब वर जातात आणि त्यांचं जे काही आहे कोर्सचा असतो तो डीप पण असतो. त्याच्यानंतर या पेनिन्सुलर रिव्हर जे आहे ते मोठ्या प्रमाणावर पश्चिम घाटांमधून त्यांचं उगम पावतात आणि बे ऑफ बंगालमध्ये त्या जातात. आता अशा काही नद्या आहेत म्हणजे रेअर आहे, नाही हा प्रश्न नेहमी विचारला जातो की सेंट्रल हायलँडमध्ये ओरिजिन आहे, भारताच्या सेंट्रलमधून त्याचं ओरिजिन जातं आणि त्या अरेबियन सीकडे जातात. अशा नद्या कुठल्या आहेत तर नर्मदा आणि तापी. MCQ करता लक्षात ठेवा. म्हणजे मोस्ट ऑफ द नद्या ज्या आहेत त्या पश्चिम घाटात उगम पावतात आणि पूर्वेकडे बे ऑफ बेंगॉलमध्ये जातात. तर अशा काही आहेत की भारताच्या मध्यातून सेंट्रल हायलँडमधून त्यांचा उगम पावल्या जातात आणि त्या पश्चिमेकडे जातात, तर त्या अरेबियन सीला मिळतात. नर्मदा, तापी MCQला लक्षात ठेवा. ड्रेनेज पॅटर्न जे आहेत तर तिच्यामध्ये डेंड्रियाटिक असतो. डेंड्रियाटिक म्हणजे काय, झाडाच्या ब्रांचेससारखं हा ना, म्हणजे असं वेगवेगळ्या याच्यात जायला लागलं डेंड्रियाटिक. ट्रेलिज राईट अँगलमध्ये जिथं होतं तर त्याला ड्रेनेज पॅटर्नला काटकोनात जर तो भेटत असेल तर त्याला ट्रेलिज म्हटलं जातं. जिथं मोठ्या प्रमाणावर कठीण आणि मऊ दगडं असतात तिथं अशा प्रकारे तुम्हाला दिसतं. त्याच्यानंतर रेक्टँग्युलर म्हणजे खूपच स्ट्रॉंगली जॉईंट जर असले दगडं तर त्या केसमध्ये रेक्टँग्युलर तयार होतं. ओके. तर हे लक्षात ठेवा. म्हणजे हा दगड जो असतो मधला तो इतका स्ट्रॉंग असतो आणि ते कनेक्ट असतं की ते जात नाही, त्याच्यामुळे ते रेक्टँग्युलर वर्क होतं. रॅडियल जे काही आहे तर रॅडियलमध्ये जो असतो की जे फ्लो असतात ते डिफरंट डिरेक्शनमध्ये असतात, सेंटरमधून म्हणजे असे बाहेर जातात फ्लो, त्याला रेडियल असं म्हटलं जातं. ओके. आणि यांचं कॉम्बिनेशन पण काही ठिकाणी मिळू शकतं. हिमालयनमध्ये इंडस, गंगा, ब्रह्मपुत्रा या नद्या महत्त्वाच्या आपल्यासाठी. रिव्हर सिस्टीम, नदी प्रणाली म्हणजे काय, नदी आणि तिच्या उपनद्या, रिव्हर अँड ट्रिब्युटरीज, याला रिव्हर प्रणाली म्हटलं जातं, नदी प्रणाली. ओके. रिव्हर सिस्टीम. इंडस रिव्हर सिस्टीम जाणून घेऊयात. आता याचा उगम जो होतो तो तिबेटमध्ये होतो, मानसरोवर लेकजवळ, आणि भारतात ती लद्दाख डिस्ट्रिक्टमधून एंट्री करते जम्मू काश्मीरमध्ये. ओके. तर आता एक गोष्ट लक्षात ठेवा की फक्त लद्दाख डिस्ट्रिक्टचा रेफरन्स आहे, लद्दाख बऱ्याच ठिकाणी आलेलं आहे, तर ते UT आणि त्या सगळ्या याच्यामुळे. गिलगिट जे आहे तर तिथून ते पास करतं. आता गिलगिट मी तुम्हाला सकाळच्याच लेक्चरला दाखवलेलं आहे किंवा रोजच्या ॲनालिसिसच्या लेक्चरचं थंबनेल बघा, तिथं तुम्हाला गिलगिटचा मॅप दिलेला आहे आणि तिथं ते जॉर्ज फ्रेम करते. पिक्चरेक नावाचा जॉर्ज तिथं ती फ्रेम करत असते. आता हिच्या ज्या उपनद्या आहेत त्या म्हणजे झास्कर, नुब्रा, श्लोक आणि हुंजा ह्या तिच्या उपनद्या आहेत. त्याच्यानंतर मग ह्या उपनद्या कुठल्या आहेत की त्या काश्मीर रिजनमधल्या आहेत टिपिकली. ओके. आणि बाकी या सतलज, बियास, रावी, चिनाब, झेलम ज्या आहेत त्या महत्त्वाच्या ज्या आपण बघत असतो तर त्या जॉईन करतात इंडसला. मिठानकोट नावाचं पाकिस्तानमधलं ठिकाण आहे,
MCQसाठी लक्षात ठेवा. आणि नंतर त्या अरेबियन सीमध्ये जातात कराचीच्या पूर्वेकडून आणि तिथं अरेबियन सीला मिळतात. त्याच्यानंतर इंडसचं जे प्लेन आहे ते त्याला खूप चांगला स्लोप आहे, जेंटल स्लोप आहे आणि लेंथ जी आहे जवळपास इंडस 2900 किलोमीटर एवढी आहे. 1/3 इंडस जी आहे ती भारतामध्ये आहे आणि बाकीची म्हणजे 2/3 जी आहे ती पाकिस्तानमध्ये आहे. तुम्हाला काल पॅनगॉंग सो लेकचा एक व्हिडिओ टाकलेला आहे, तर किती पॅनगॉंग सो लेक भारतात आहे आणि किती चीनमध्ये आहे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, पंजाब या 3 ठिकाणांहून इंडसचं हे आहे. इंडस वॉटर ट्रीटी जी आहे 1960मध्ये झाली होती. इंडस वॉटर ट्रीटी वर्ल्ड बँकेमुळं झालेली आहे आणि भारत 20% इंडस वॉटरचं इंडस नदीचं पाणी वापरू शकतो, 20%. तर हे लक्षात ठेवा. इरिगेशन करता, सिंचाई करता पंजाब, हरियाणा आणि दक्षिण पश्चिमेकडच्या राजस्थान करता. तर हे इथं लक्षात असू देत. त्याच्यानंतर गंगा रिव्हर सिस्टीम बघा दुसरी. आता गंगा जी आहे तर भगीरथी म्हणून गंगोत्री गॅसियरमधून ते सगळे येते आणि मग अलकनंदा आणि भगीरथी या देवप्रयाग उत्तराखंडला त्यांना एकत्र येतात आणि तिथून मग ती गंगा है ना हरिद्वारमध्ये ती प्लेन्समध्ये इंटर करते. सो भगीरथी प्लस अलकनंदा ॲट देवप्रयाग इज इक्वल टू गंगा. तर हे लक्षात ठेवायचं. यमुना जी आहे ती यमुनोत्री ग्लॅसियर आहे. गंगेला ती पॅरलली वर्क होते. अलाहाबाद, आता हे प्रयागराज झालेलं आहे यमुनाचं जे आहे. त्याच्यानंतर मग ती वेस्ट बंगालमध्ये फरक्कापर्यंत गंगा जाते. ओके, तो तिचा नॉर्थन मोस्ट सगळ्यात पूर्वेकडचा भाग आहे. ओके, आणि मग तिथं गंगा डेल्टा आणि तिथून मग ती 2 त्याच्या स्ट्रीम्स होतात. 2 स्ट्रीम्समधली एक आहे जी भागीरथी आहे. तर ती भागीरथी हुगळीच्या इथून साऊथवर्ड जाते बे ऑफ बेंगॉलमध्ये आणि जी मेन स्ट्रीम आहे गंगाची म्हणजे मेन नदी जी आहे तर ती ब्रह्मपुत्रेला मिळते आणि सुंदरबनचा डेल्टा बोलतो. म्हणजे गंगा ब्रह्मपुत्रा डेल्टा जो बनतो तर त्याच्या मेन स्ट्रीममुळे बनतो. त्याच्यानंतर नेक्स्ट वन जी आहे ती म्हणजे की गंगेची जी हे आहे लेंथ आहे ती जवळपास 2500 किलोमीटर. त्याच्यानंतर सुंदरबनचा जो डेल्टा आहे तिच्यात सुंदरी झाडं असतात, मार्शलँड. जगातला सर्वात लार्जेस्ट आणि फास्टेस्ट ग्रोईंग डेल्टा आहे सुंदरबन डेल्टा आणि रॉयल बेंगॉल टायगरचं ते घर आहे. ओके, अंबाला जे आहे ते गंगा आणि इंडस या दोघांमधलं वॉटर डिवाईड आहे. MCQ करता हे ठिकाण लक्षात ठेवा. अंबाला छावणी पण आहे बघा. ब्रह्मपुत्र रिव्हर सिस्टीम जी आहे तर आता ब्रह्मपुत्रा मानसरोवर जवळूनच त्याचं ओरिजिन आहे. ओके, इंडस सतलजचे जे काही सोर्सेस आहेत त्याच्या फार जवळून आणि ही इंडसपेक्षा मोठी आहे. ओके, आणि ब्रह्मपुत्राचा मोस्ट ऑफ द कोर्स जो आहे म्हणजे ती जी येते भारतात वाहत तर जास्तीत जास्त भारताच्या बाहेर आहे. पॅरलली हिमालयाला ती फ्लो होते आणि नामचा बरवा जे आहे तिथं आल्यानंतर ती यू टर्न घेते. आपण हे आधी पण एक बऱ्याच लेक्चरमध्ये बघितलं आहे, तुम्हाला दाखवलं होतं मी. अरुणाचल प्रदेशमध्ये एक जॉर्ज फ्रेम करते ज्याला दिहांग असं म्हटलं जातं. म्हणजे ती येऊन अशी जस्ट यू टर्न घेतलेला आहे कम्प्लिटली आणि ती भारतात एंट्री करते अरुणाचल प्रदेशमधून. नंतर मग दिबांग आहेत, लोहित आहेत, या ब्रह्मपुत्राला उपनद्या जॉईन होतात आसाममध्ये. तर हे लक्षात ठेवा. सो अरुणाचलमध्ये आणि आसाम 2 रेफरन्स आले त्याचे 2 राज्य. ओके, त्याच्यानंतर मोठ्या प्रमाणावर तिबेटमधून पाणी असेल किंवा मग जे काही तिच्यातला गाळ ती घेऊन येते तो बऱ्यापैकी कमी असतो. ओके, आणि पाणी पण कमी असतं तिबेटमधून येताना. कोल्ड आणि ड्राय एरिया आहे त्याच्यामुळे. त्याच्यानंतर भारतात आल्यानंतर मोठ्या प्रमाणावर जे काही व्हॉल्यूम ऑफ वॉटर आणि सिल्ट आहे तर आसाममध्ये त्याचं ब्रेडेड चॅनल आहे. तर ते एक लक्षात ठेवा. दरवर्षी पाऊस ज्या वेळेस पडत असतो त्यावेळेस फ्लड जे काही येत असतात आसाममध्ये, बांगलादेशमध्ये तर ते ब्रह्मपुत्रा त्याला रिस्पॉन्सिबल बऱ्यापैकी असते. त्याच्यानंतर ब्रह्मपुत्राचं जे चॅनल आहे ते परत चेंज होत राहतं. दुसरी महत्त्वाची बाब आहे की खूप मोठ्या प्रमाणावर गाळची घेऊन येते आणि तिच्यामुळे तिचा जो काही बेड आहे तो राईज होतो. बेड राईज होणं म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल एवढी जर डेप्थ आहे आणि तुम्ही हिच्यामध्ये गाळ घेऊन आलात तर काय होतं, ही डेप्थ कमी होऊन जाते नदीची. त्याच्यानंतर पेनिन्सुलर नद्या ज्या आहेत त्या पेनिन्सुलर नद्यांमध्ये बघा महानदी, गोदावरी, कृष्णा, कावेरी या सगळ्या बे ऑफ बेंगॉलला जाणाऱ्या नद्या आहेत. नर्मदा, तापी ज्या आहेत त्या अरेबियन सीला जातात. ओके, आणि यांचं दुसरं वैशिष्ट्य ज्या वेस्टर्न घाटमधून ओरिजिन होऊन बे ऑफ बेंगॉलमध्ये जातात त्या डेल्टा तयार करतात. याच्यासाठी पण लक्षात ठेवायचं गंगा ब्रह्मपुत्रा डेल्टा कुठे आहे, ईस्टकडे आहे. ओके, आणि ज्या वेस्टकडे अरेबियन सीला जाऊन मिळतात त्या इच्युरीज फ्रेम करतात. तर ते एक लक्षात ठेवा.
आता नर्मदाचं ओरिजिन जे आहे ते अमरकंटक हिल्स ज्या आहेत मध्य प्रदेशमध्ये तिथलं आहे. रिफ्ट व्हॅली फ्रेम करते ही नदी. त्याच्यानंतर मार्बल रॉक्स जे आहेत म्हणजे संगमरवरी दगड जे जबलपूरचे, तर त्याच्याशी याचा रिलेशन तुम्ही घेऊ शकता. धौलाधार फॉल्स. ओके, तर नर्मदाच्या बाबतीत ह्या गोष्टी लक्षात ठेवा. मध्य प्रदेश आणि गुजरात तिच्या ज्या उपनद्या आहेत त्या तिला काटकोनामध्ये मिळतात. तापी नदी जी आहे तर तापी नदीचा सोर्स सातपुडा रेंजेस आहे, बेतूल डिस्ट्रिक्ट मध्य प्रदेश. ती पण रिफ्ट व्हॅली, तिची रिफ्ट व्हॅली ही नर्मदाला पॅरलल आहे. मध्य प्रदेश, गुजरात, महाराष्ट्रातून फ्लो होते. बाकीच्या वेस्ट फ्लोईंग नद्या ज्या आहेत तर त्या पण बऱ्यापैकी म्हणजे त्याच्या वेस्ट फ्लोईंगमध्ये या 2 तरी लक्षात ठेवा, तापी, नर्मदा. बाकीच्यांचा एवढा इश्यू नाही. त्याच्यानंतर मग साबरमती आहे, माही आहे. त्याच्यानंतर भरतपुजला आहे, है ना, हे देबार लेक. आता साबरमतीचा सोर्स जो आहे तो देबार लेक, अरावली, राजस्थान. त्याच्यानंतर गल्फ ऑफ कॅम्बे अरेबियन सीला जाते. म्हणजे तापी नर्मदानंतर ही साबरमती एक वेस्ट फ्लोईंग आहे. माही आहे. ओके, त्याच्यानंतर भरतपुजला आहे, है ना, रिव्हर नीला, केरळमधला रेफरन्स आहे हिचा, केरळमधली सेकंड लॉंगेस्ट. पेरियार जी आहे ती केरळमधली लॉंगेस्ट आहे. इडुक्की डॅम जो आपण बघत असतो नेहमी न्यूजमध्ये असतो तो इथला आहे. याचा जो सोर्स आहे तो शिवराय हिल्स तमिळनाडूमधला आहे पेरियारचा. त्याच्यानंतर गोदावरी जी आहे, आता गोदावरी ही लार्जेस्ट पेनिन्सुलर रिव्हर आहे भारतातली, तर हे लक्षात ठेवा, हा ना. आणि याचा जो स्लोप आहे तो वेस्टर्न घाटला आहे, नाशिक डिस्ट्रिक्ट, तिथून नाशिकमधून हिचा उगम पावते ही. महाराष्ट्रात जवळपास 50%, नंतर मध्य प्रदेश, ओडिसा, आंध्र प्रदेश. हिला दक्षिण गंगा पण म्हटलं जातं तिच्या लेंथमुळे आणि ती एरिया जो कव्हर करते तिच्यामुळे. आता हिच्या ज्या ट्रिब्युटरीज आहेत त्या नीट लक्षात ठेवा, MCQला विचारल्या जातात. पूर्णा, वर्धा, प्राणहिता, मांजरा, वैनगंगा, पैनगंगा. ओके, पेनगंगा. महानदी जी आहे छत्तीसगडमध्ये त्याचं ओरिजिन आहे. महाराष्ट्र, छत्तीसगड, झारखंड, ओडिसा. कृष्णाचं बेसिन जे आहे, कृष्णा महाबळेश्वरजवळ ओरिजिन आहे. कृष्णाच्या उपनद्या लक्षात ठेवा, तुंगभद्रा, कोयना, त्याच्यानंतर घटप्रभा, मुसी, भीमा. ओके, त्यानंतर महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश. हे पण तुम्हाला कृष्णा वगैरे पाठ करून ठेवायचे हे राज्य, कारण परत त्याचं ट्रिब्युनल जे आहे पॉलिटीमध्ये आपण शिकतो ते परत तिथं तेच येतं. कावेरी जी आहे, ब्रह्मगिरी रेंज जी आहे वेस्टर्न घाटची, तर तिथून याचं उगम पावते ती, कर्नाटक, केरळ, तमिळनाडू. कावेरीच्या पण ट्रिब्युटरीज महत्त्वाच्या आहेत, अमरावती, भाविनी, हेमवती, काबिनी. पाठच करून ठेवायचं आहे. ओके, त्याच्यानंतर ईस्ट फ्लोईंग रिव्हर्स ज्या आहेत बघा, आता हे आतापर्यंत जेवढ्या आपण बघितल्या त्या सगळ्या वेस्ट फ्लोईंग होत्या. या कावेरी असेल, कृष्णा असेल, गोदावरी असेल, त्याच्यानंतर ह्या वरच्या पेरियार, भरतपुजला, माही, साबरमती. आता ईस्ट फ्लोईंग म्हणजे पूर्वेकडे ज्या जातात त्या बघूयात. तिच्यामध्ये एक दामोदर आहे, वेस्ट बेंगॉल, झारखंडमध्ये आहे ना. हिला सॉरो ऑफ बंगाल म्हणतात, MCQ करता लक्षात ठेवा. ओके, आणि हिचं माऊथ जे आहे ते हुगडी रिव्हरला ओपन होतं. दामोदर श्री हे सॉरो ऑफ बंगाल आहे. ब्राह्मणी रिव्हर आहे ओडिसामधली. ओके, तर ती एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर ही महानदी आणि बैतरणीबरोबर खूप मोठा डेल्टा फ्रेम करते ब्राह्मणी. बैतरणी रिव्हर जी आहे ओडिसामधली ही पण डेल्टा फ्रेम करते. एकंदरीतच लक्षात ठेवायचं की हा जर भारताचा हे बघितला तर इकडं जे आहे ते डेल्टा आहे आणि इकडं जे आहे ते इच्चुरी आहे. ओके, वेस्टला आणि ईस्टला. त्याच्यानंतर सुवर्णरेखा रिव्हर जी आहे, सुवर्णरेखा झारखंड, वेस्ट बेंगॉल, ओडिसा, हुंजरू फॉल्स, गलकुड्स डॅम. त्याच्यानंतर लेक्स बघा, आता ज्याचं एक्सटेन्शन फार लांब असतं त्याला काय म्हटलं जातं, तर त्याला लार्ज एक्सटेंटपर्यंत जो असतो म्हणजे मोठा लेक त्याला आपण सी म्हणतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल कॅस्पियन, डेड, ॲरल. आता ॲक्च्युली हे काही समुद्र नाहीत, हा लेकच आहे पण मोठा लेक आहे. ओके, त्याच्यानंतर जे काही मिएंडरिंग होतं नदीच्या हिच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर हे मिएंडर्स जे तयार होतात आणि तिच्यामधून मग ऑक्सबो लेक वगैरे तयार होतं, हे तुटून बाजूला पडतं, है ना. त्याच्यानंतर की बार्स, लगून्समुळे वगैरे कोस्टल एरियामध्ये लेक तयार होतात, जसं चिलिका लेक आहे, पुलिकट लेक आहे, कोलेरू लेक आहे. तर हे स्पिट्स किंवा बार लगूनमध्ये तयार होतात. इनलँड लेक जे आहेत तर ते सीझनल असतात, पाऊस पडल्यानंतर. सांबर लेक आहे राजस्थान. MCQ करता लक्षात ठेवा, आता न्यूजमध्ये होतं भरपूर साऱ्या पक्ष्यांचा तिथं डेथ झाली होती. सॉल्ट वॉटर लेक लक्षात ठेवा, है ना. हे सांबर जे आहे तो सॉल्ट वॉटर लेक आहे, सॉल्ट प्रोड्यूस होतो इथं. फ्रेश वॉटर लेक्स, फ्रेश वॉटरमध्ये उलर लेक आहे जम्मू काश्मीर, टेक्टॉनिक ॲक्टिव्हिटीमुळे तयार झालेला आहे. डल लेक आहे श्रीनगर, जम्मू काश्मीर. भीमतल आणि नैनितल हे दोघे उत्तराखंडमधले आहेत. लोकटक मणिपूर. बारापानी जे आहे ते मेघालयमधलं आहे. ओके,
मॅनमेड लेकमध्ये गुरु गोविंद सागर जे आहे, भाकरा नागल प्रोजेक्ट ते एक आहे. त्याच्यानंतर निजाम सागर डॅम, मांजिरा रिव्हर तेलंगणा. त्याच्यानंतर नागार्जुन सागर, जगातला सगळ्यात मोठा मनसरी डॅम आहे कृष्णा रिव्हरवर. राणा प्रताप सागर डॅम आहे, ग्रॅव्हिटी मनसरी डॅम आहे हा राणा प्रताप सागर, चंबल नदीवर आहे तो. गांधी सागर डॅम जो आहे तोही चंबल नदीवर आहे. राणा प्रताप सागर, गांधी सागर, जवाहर सागर बघा तीनही चंबल नदीवर आहेत. MCQ करता लक्षात ठेवा. हिराकुंड जो आहे तो महानदीवर आहे. त्याच्यानंतर इंदिरा गांधी कॅनल जे आहे तर ते हरिके बॅरेज जे आहे तर तिथं फिरोजपूर पासून सुरू होतं. तर एकंदर इंदिरा गांधीच्या बाबतीत राजस्थान, पंजाब, हरियाणा 3 राज्यांचा कोर्स आहे, तेवढं एक लक्षात ठेवा. इंदिरा गांधी कॅनल. त्याच्यानंतर क्लायमेट जे आहे भारताचं ते मान्सून टाईप आहे. एकंदरच आशियामध्ये दक्षिणेकडे आणि दक्षिण पूर्वेकडे मान्सून टाईप असतं. मान्सून म्हणजे सीझन, अरेबिक शब्द आहे. आणि मान्सूनमुळे काय होतं की सीझनल रिव्हर्सल ऑफ द विंड डिरेक्शन, म्हणजे विंडचे डिरेक्शन जे असतात तिची जी रोख असतो हवेचा, त्याचं जे डायरेक्शन असतं ते कम्प्लिटली चेंज होऊन जातं. मेघालयमध्ये जवळपास 400 सेंटीमीटर ते लद्दाखमध्ये, राजस्थानमध्ये 10 सेंटीमीटर इतकं ॲन्युअल प्रेसिपिटेशनचे चेंजेस भारतामध्ये दिसून येतात. आणि जो रेनफॉल होतो तो ईस्टकडून वेस्टकडे डिक्रीज होत जातो. तर हे नीट लक्षात ठेवायचे, हे असले वाक्य टाकलेले असतात. आता कशामुळे क्लायमेट कंट्रोल होतो? लॅटिट्यूड, अल्टिट्यूड, प्रेशर अँड विंड सिस्टीम, डिस्टन्स फ्रॉम कॉन्टिनेंटल म्हणजे सी, कॉन्टिनेंटॅलिटी म्हणतात याला, म्हणजे समुद्रापासून फार दूर असला तर समरमध्ये खूप हॉट असतं आणि विंटरमध्ये खूप कोल्ड असतं बघा. ओशन करंट्स असतात, आपण बघितले, रिलीफ असतं बघा, हा ना. तर ह्या बेसिक गोष्टी आहेत की याच्यामुळे क्लायमेट कंट्रोल होतो. बऱ्याचदा MCQला सिम्पली हे फॅक्टर्स टाकलेले असतात जे आपल्याला विचारले जातात. आता लॅटिट्यूड जो आहे, लॅटिट्यूड म्हणजे काय तर हे आडव्या ज्या रेषा आहेत ह्या, हे लॅटिट्यूड. मग आता याच्यामध्ये ट्रॉपिक ऑफ कॅन्सर हा भारताच्या मध्यभागून जातो. कॅन्सर, ट्रॉपिक ऑफ कॅन्सर, तिच्यामुळे काय होतं की हे मधलं जे वातावरण आहे, इथलं ट्रॉपिक आहे, याच्यावरचं जे आहे कॅन्सरच्या ते सब ट्रॉपिकल आहे. मग भारतामध्ये ट्रॉपिक, सब ट्रॉपिकल दोन्ही प्रकारचं आपल्याला, दक्षिण भारतात ट्रॉपिकल आणि नॉर्थकडे सब ट्रॉपिकल असं दोन्ही प्रकारचं वातावरण आपण अनुभवतो. तर ते एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर अल्टिट्यूड जो आहे, तर अल्टिट्यूड काय आहे तर उंचीच्या नुसार जर बघितलं तर हिमालय जो काय करतो की तो कोल्ड विंड्सला प्रिव्हेंट करतो भारतात येण्यापासून. आणि त्याच्यामुळे आपल्याकडं विंटर जो असतो की हिवाळा जो असतो तो माइल्ड असतो ॲज कम्पेअर टू सेंट्रल एशिया. MCQ करता लक्षात ठेवा, मध्य आशियापेक्षा आपला हिवाळा हा खूप थंड का नसतो तर हिमालय थंड ज्या काही हवा असतात त्यांना स्वतःच्या याच्यामुळे रोखून धरतो. आता प्रेशर अँड विंड्समध्ये जर तुम्ही बघितलं तर प्रेशर अँड सरफेस विंड्स याच्यामध्ये महत्त्वाचे आहेत. अप्पर एअरमधलं सर्क्युलेशन, वेस्टर्न सायक्लोनिक डिस्टर्बन्स असेल, ट्रॉपिकल सायक्लोन्स असतील, तर ते सगळं याच्यामध्ये येतं. आता सगळ्यात महत्त्वाचं की नॉर्थ ईस्टर्ली विंड्स. आता ह्या सब ट्रॉपिकल हाय प्रेशर बेल्टमध्ये नॉर्थन हेमिस्फिअरमध्ये तयार होतात. म्हणजे जो नॉर्थन हेमिस्फिअर आहे पृथ्वीचा, तिथं हाय प्रेशरचा बेल्ट तयार होतो. आता तुम्हाला हे लो प्रेशर, हाय प्रेशर माहीत असेल बघा. हाय प्रेशर असलं तर इथून हवा दुसरीकडे जाणार, कुठं लो प्रेशरच्या इथं जातील. तर ते एक लक्षात ठेवायचं, हा ना. मग तसंच ह्या साऊथकडं, दक्षिणेकडं रिफ्लेक्ट होतात, दक्षिणेकडे वाहू लागतात. ओके. आणि त्याच्यानंतर राईट अँगलमध्ये कोलॅरिस फोर्स जो असतो, पृथ्वीच्या रोटेशनमुळे निर्माण होणारा फोर्स, तो तिला राईटमध्ये हे करतो आणि मग नंतर त्या इक्वेटोरियल लोकडं मूव्ह करायला लागतात. तर ते एक महत्त्वाचं आहे. प्रेशर एरिया तिथं क्रिएट होतो. ओके. म्हणजे दक्षिणेकडे जाणाऱ्यांना 90 डिग्रीनी इथं कोलॅरिस फोर्स हे करून टाकतो आणि मग त्या पृथ्वीच्या इक्वेटोरियल एरियामध्येच वाहतात. त्यांच्यामध्ये खूप जास्त मॉइश्चर नसतं आणि त्याच्यामुळे भारतात तिच्यामुळे रेन येत नाही. सिम्पल आहे. नॉर्थ ईस्टर्ली विंड्स भारतात पाऊस पाडत नाहीत कारण त्याच्यात फार कमी मॉइश्चर असतं. कारण त्या जनरेटच होताना जमिनीवरून होतात. त्या जर समुद्रावरून झाल्या असतात त्या पाऊस घेऊन आल्या असत्या. ओके. मॉन्सून विंड्स ज्या असतात भारतामध्ये त्या साऊथ वेस्टर्न असतात. साऊथ वेस्ट मान्सून म्हणतो बघा आपण, दक्षिण पश्चिमी वारे. ओके. त्याच्यानंतर जे काही अप्पर एअर सर्क्युलेशन असतं, वेस्टर्ली फ्लो असतो, त्याला जेट स्ट्रीम म्हटलं जातं. आता जेट स्ट्रीम जी राहते ती 27 ते 30 डिग्री नॉर्थमध्ये असते. म्हणजे ते ट्रॉपिक कॅन्सरच्या पलीकडे गेलं म्हणजे ते सब ट्रॉपिकल असतं. म्हणूनच त्याला सब ट्रॉपिकल वेस्टर्ली जेट स्ट्रीम असं म्हटलं जातं. ओके. भारतामध्ये जे असतात त्या हिमालयाच्या दक्षिणेकडे ते वाहायला लागतात आणि म्हणजे फक्त
समर उन्हाळा जर सोडला तर मग ते थ्रू आउट द इयर तुम्हाला सापडतील सब ट्रॉपिकल वेस्टर्ली जेट स्ट्रीम्स. ओके, आता वेस्टर्न सायक्लोनिक डिस्टर्बन्स नॉर्थमध्ये किंवा नॉर्थ वेस्टमध्ये जे काही असतात ते सगळे ह्या वेस्टर्ली फ्लोमुळंच येतात, हे लक्षात ठेवायचं. म्हणजे सायक्लोन्स आणि त्या सगळ्या गोष्टी. त्याच्यानंतर समरमध्ये जे असतं ते सब ट्रॉपिकल वेस्टर्ली जेट स्ट्रीम जे असतात त्या नॉर्थ ऑफ हिमालयला जातात, म्हणजे त्या वर सरकतात, उत्तरेकडे जातात आणि त्याच्यामुळे ईस्टर्ली जेट स्ट्रीमला स्कोप मिळतो. सब ट्रॉपिकल ईस्टर्ली जेट स्ट्रीम ज्या आहेत मग त्या भारतावर वाहू लागतात. तर एक लक्षात ठेवायचं, समरमध्ये म्हणजे ईस्टर्ली जेट स्ट्रीमला स्कोप कधी मिळतो तर उन्हाळ्यामध्ये मिळतो. उन्हाळा सोडला तर पूर्ण वेळ मग बाकीच्या याच्यामध्ये वेस्टर्ली जेट स्ट्रीमच भारतामध्ये वाहत असतात. उन्हाळ्यामध्ये त्या पूर्वेकडे जातात, म्हणजे हिमालयाच्या पूर्वेकडे सरकतात आणि मग वेस्टर्ली जेटला भारताच्या पेनिन्सुलर एरियामध्ये स्कोप भेटतो. आता हे जेट स्ट्रीम काय प्रकरण आहे तर हा एक हाय अल्टिट्यूडवर नॅरो बेल्ट असतो वेस्टर्ली विंड्सचा, है ना, ट्रोपोस्फिअरमध्ये. तर त्याला जेट स्ट्रीम्स म्हटलं जातं. त्याचा स्पीड जवळपास 110 किलोमीटर पर आवर एवढा असतो समरमध्ये आणि 184 किलोमीटर पर आवर विंटरमध्ये असतो. म्हणजे बघा, जेट स्ट्रीम ज्या आहेत त्यांचा जो काही वेस्टर्ली विंड्स आहेत तर त्यांचा स्पीड हा विंटरमध्ये जास्त असतो ॲज कम्पेअर टू समर. मिड लॅटिट्यूड, सब ट्रॉपिकल जेट स्ट्रीम वगैरे. त्याच्यानंतर वेस्टर्न सायक्लोनिक डिस्टर्बन्सेस. तर आता वेस्टर्न सायक्लोनिक डिस्टर्बन्सेस जे काही असतात तर वेस्टर्ली फ्लो जो आहे मेडिटेरियन रिजनमधला तर तो येतो आणि त्याच्यामुळे गडबड होते इकडच्या वातावरणामध्ये आणि ते आपल्या इथलं नॉर्थ किंवा नॉर्थ वेस्ट जो आहे भारताचा तिथल्या हवामानामध्ये गडबड करायला सुरुवात करतात. बरं, हे वेस्टर्ली फ्लो येतो कुठून तर तो मेडिटेरियन रिजनमधून आलेला आहे. खरं तर ॲक्च्युली आता हे डायग्राम समोर असताना समजून सांगणं जास्त सोयीचं आहे, पण एक क्विक रिव्हिजनमध्ये ह्या जस्ट गोष्टी थोड्याशा लक्षात ठेवा. आता ट्रॉपिकल सायक्लोन्स हे मान्सूनमध्ये येतात किंवा ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये येतात. म्हणजे आता तुम्हाला न्यूज जून नंतर ऐकायला भेटतील. आता ईस्टर्ली फ्लोमुळे हे येत असतात मोस्ट प्रॉब्ली. आणि कोस्टल रिजन जो आहे आंध्रा, ओरिसा, तर तिथं तुम्हाला हे ट्रॉपिकल सायक्लोन्स बघायला मिळतात. ओके, कोलॅरिस फोर्स जो आहे आता हा अर्थच्या रोटेशनमुळे तयार होत असतो आणि याच्यामुळे ज्या विंड्स असतात त्या नॉर्थन हेमिस्फिअरमध्ये राईट तर सदर्न हेमिस्फिअरमध्ये लेफ्टला वळतात. कशामुळे? कोलॅरिस फोर्समुळे. यालाच फेरल्स लॉ असं म्हटलं जातं. तर हे MCQ साठी लक्षात ठेवा. नॉर्थमध्ये राईटला वळतात, सदर्न याच्यामध्ये लेफ्टला वळतात. ओके, इंडियन मान्सून जो आहे तर तो 20 डिग्री नॉर्थ 20 डिग्री साऊथमध्ये. आता याच्यासाठी फॅक्टर्स महत्त्वाचे काय आहेत? एक, जमीन आणि पाणी यांचं जे काही तापणं आणि थंड होणं, हिटिंग कुलिंग ऑफ लँड अँड वॉटर, हे महत्त्वाचं आहे. कारण जमीन तापली की लो प्रेशर क्रिएट होतं, है ना, लँड मॉसवर. मग ते सीकडून तिकडून वारे येणार वगैरे. कारण तुम्हाला सांगितलं हाय प्रेशरकडून लो प्रेशरकडे वारे जाणार आहेत. ओके, त्याच्यानंतर ITCZ जे आहे तर इक्वेटोरियल ट्रम्प, जे इक्वेटोरियलवर ITCZ म्हणजे काय, तिथं लो प्रेशर क्रिएट केलं जातं, ज्याला मॉन्सून ट्रम्प पण म्हटलं जातं. आणि नंतर ते शिफ्ट होतं 5 डिग्री नॉर्थला इक्वेटोरपासून. तर हे एक महत्त्वाचं आहे ITCZ. त्याच्यानंतर हाय प्रेशर ईस्ट ऑफ मादागास्कर. मी तुम्हाला मादागास्कर कितीतरी वेळा मॅपमध्ये दाखवलेलं आहे. तिथं हाय प्रेशर निर्माण होतं. तिथं हाय प्रेशर निर्माण झालं म्हणजे काय होईल ना, की त्या मादागास्करपासून, म्हणजे हा भारत आहे इथं, इकडं ते मादागास्कर आहे आणि इथं हाय प्रेशर आहे म्हटल्यानंतर वारे इकडे व्हायला भारताकडे सुरुवात करतात. तर ते एक महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर इंटेन्स हिटिंग ऑफ तिबेटियन प्लेटो खूप उन्हाळ्यामध्ये गरम झालेला असतो आणि त्याच्यामुळे स्ट्रॉंग व्हर्टिकल एअर करंट्स तिथं निर्माण होतात. लो प्रेशर तयार होतं तिथं. मग त्याच्यामुळे तो पण एक आपल्यासाठी महत्त्वाचा मुद्दा आहे. तिथं लो प्रेशर झालं की तिकडून दुसरीकडून वारे तिथं येणार तिबेटमध्ये. त्याच्यानंतर वेस्टर्ली जेट स्ट्रीम जे असतं ते नॉर्थ ऑफ हिमालया जे असतं आणि ट्रॉपिकल ईस्टर्ली जेट स्ट्रीम जे आहे भारताच्या इंडियन पेनिन्सुलामध्ये समरमध्ये ते तुम्हाला बघायला मिळतं. तर ते एक लक्षात ठेवा. मी तुम्हाला आधीच ते क्लिअर केलेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट वन, सदर्न ऑसिलेशन. तर जे काही प्रेशर असतं सदर्न ओशनवर, है ना, दक्षिणेकडच्या समुद्रावर, त्याला सदर्न ऑसिलेशन म्हटलं जातं. ओके, आणि तिच्यामध्ये म्हणजे प्रेशर कंडिशनमध्ये चेंज होतात. तर हा एक शब्द लक्षात ठेवा, सदर्न ऑसिलेशन. आता सदर्न ऑसिलेशन नेमकं काय असतं ते बघा. काय होतं की साऊथ पॅसिफिक ओशन आणि ईस्टर्न इंडियन ओशन याच्यामध्ये काय आहे ना, की साऊथ पॅसिफिक ओशनमध्ये हाय प्रेशर असतं
आणि ट्रॉपिकल ईस्टर्न इंडियन ओशनमध्ये लो प्रेशर असतं. आता ही एक नॉर्मल कंडिशन आहे. दक्षिणेकडे पॅसिफिक ओशनमध्ये हाय प्रेशर असतं आणि ट्रॉपिकल ईस्टर्न इंडियन ओशन जो आहे की पूर्वेकडचा इंडियन ओशन तिच्यामध्ये लो प्रेशर असतं हे आहे. पण काही वर्षांपासून काय झालेलं आहे, रिव्हर्स होऊन गेलेलं आहे हे, की ईस्टर्न इंडियन ओशनमध्ये हाय प्रेशर असतं आणि साऊथ पॅसिफिक ओशनमध्ये लो प्रेशर असतं आणि यालाच म्हटलं जातं सदर्न ऑसिलेशन. ओके, आता हे सदर्न ऑसिलेशन आपल्या अल निनो प्रकाराशी पण संबंधित आहे. अल निनो काय असतं तर पेरुवियन करंट जे काय असतं, पेरुवियन कोल्ड करंट आहे, परंतु तिथं त्याचा जो फ्लो असतो तो गरम पाणी व्हायला लागतं, तिथं वॉर्म ओशन करंट तिथून फ्लो होतं पेरुवियन कोस्टपासून. असं पाहायला गेलं तर तिथं पेरुवियन कोस्टला कोल्ड करंट असतं आणि त्या सगळ्या हिच्यामुळे काय होतं की तिथं चेंजेस होतात, प्रेशर कंडिशन बदलून जाते आणि त्यालाच अल निनो असं आपण म्हणतो. आणि हे अल निनो कशाशी संबंधित आहे तर हे सदर्न ऑसिलेशनशी संबंधित आहे, कारण पॅसिफिक आणि इंडियन ओशनमध्ये हाय आणि लो प्रेशर व्हाईस वर्सा झालेलं आहे आणि म्हणून याला एल निनो सदर्न ऑसिलेशन असं म्हटलं जातं. ओके, आता हा इंटर ट्रॉपिकल कॉन्व्हर्जन झोन जो तुम्हाला सांगितला की तो नॉर्थकडे 5 डिग्री सरकतो, तर हे काय असतं, इक्वॅटोरियलवर लो प्रेशर असतं हे. ओके, आणि नॉर्थ ईस्ट साऊथ ईस्ट ट्रेड विंड्स इथून जात असतात, तर ते एक लक्षात ठेवा. एल निनो मी तुम्हाला सांगितलं आत्ताच की पेरुवियन करंट जे असतं कोल्ड तिथून गरम पाणी व्हायला लागतं आणि यालाच अल निनोला द चाइल्ड किंवा बेबी ख्रिस्ट असं पण म्हटलं जातं. आणि याच्यामुळे काय होतं की प्रेझेन्स ऑफ अल निनो जे असतं तर ते सरफेस टेम्परेचर वाढवतं आणि ट्रेड विंड्सला वीक करतं त्या एरियामध्ये, तर त्याच्यामुळे आपल्या मॉन्सूनवर इम्पॅक्ट होत असतो. आपल्याकडे जे ऑनसेट ऑफ मॉन्सून आहे तर तो जून ते मिड सप्टेंबरपर्यंत असतो. ओके, प्री मॉन्सून शॉवर नावाचा प्रकार आहे, तर तो आता अनुभवतोय आपण, पाऊस जो पडतोय प्री मॉन्सून शॉवर आहे. त्याच्यानंतर जो काही मॉन्सून असतो जो जवळपास फर्स्ट वीक ऑफ जूनमध्ये भारतामध्ये म्हणजे भारताच्या दक्षिणेकडे येतो, फर्स्ट वीक ऑफ जून. ओके, मग आता याच्या 2 ब्रांचेस असतात, एक अरेबियन सी ब्रांच आणि दुसरी बे ऑफ बेंगॉल ब्रांच. ऑबियसली आता एक अरेबियन सी ब्रांच इकडं, बे ऑफ बेंगॉल ब्रांच इकडं जाणार है ना, आसाममध्ये फर्स्ट जूनच्या वीकमध्ये येऊन जात होतो. ओके, त्याच्यानंतर आता ह्या दोघी ब्रांचेस ज्या असतात तर त्या नॉर्थ वेस्ट पार्ट ऑफ गंगा प्लेन्समध्ये मर्ज होतात. म्हणजे जरी या 2 ब्रांचेस असल्या तरी काय होतं की ह्या अशा फिरून येतात आणि इथं जे गंगा प्लेन्स आहे तर तिथं त्या मर्ज होतात एकमेकामध्ये. ओके, आणि दिल्ली जे आहे ते बे ऑफ बेंगॉल ब्रांच तिथपर्यंत जाते समजा एंड ऑफ जून. 1 जुलैमध्ये आता हे उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, त्याच्यानंतर मिड ऑफ जुलैमध्ये हिमाचल प्रदेश वगैरे. हिमाचलमध्ये काय दिवसभर पाऊस पडतच असतो असं. पण विथड्रॉल और रिट्रीट मॉन्सून, आता नॉर्थ वेस्ट इंडियामध्ये सप्टेंबरमध्ये, अर्ली सप्टेंबरमध्ये काय होतं की विड्रॉवल सुरू होतो आणि नॉर्थन हाफ ऑफ प्लेनिन्सुलामधून मिड ऑक्टोबरमध्ये जो काही असतो तर तो परत जायला लागतो मान्सून. त्याच्यानंतर अर्ली डिसेंबर पूर्ण देशातूनच तो विड्रॉ केला जातो. ओके, त्याच्यानंतर दुसरं जे आहे की सीझन जर तुम्ही बघितले तर मग आपल्याकडं कोल्ड, हॉट, ॲडव्हान्स आणि रिट्रीटिंग मान्सून. तर कोल्ड सीझन जे आहे ते डिसेंबर टू जानेवारी नॉर्थमध्ये असतं. टेम्परेचर जे डिक्रीज होतं ते साऊथ टू नॉर्थ डिक्रीज होत जातं. ऑबियसली नॉर्थला बर्फ आहे तुम्हाला माहिती आहे. ओके, डेज आर वॉर्म्स अँड नाईट्स आर कोल्ड. ओके, तर हे पण एक महत्त्वाचं आहे, दिवसा गरमी रात्री थंडी. फ्रॉस्ट कॉमन आहे नॉर्थमध्ये, बर्फ आहे तिकडं, हिमालय वगैरे वगैरे. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट जे आहे याच्यामध्ये सीझनमध्ये, आता याच्यामध्ये जे असतं की क्लिअर स्काय असतं, लो टेम्परेचर, लो ह्युमिडिटी, फीवल, हा ना, कारण टेम्परेचरच कमी तर ह्युमिडिटी कशी आपण बघितलं होतं, टेम्परेचर वाढलं की ह्युमिडिटी वाढणार. ओके, त्यानंतर वेस्टर्न सायक्लोनिक डिस्टर्बन्सेस जे काय आहे की विंटर रेन्स याला म्हटलं जातं. ही एक लो प्रेशर सिस्टीम असते. हिवाळ्यामध्ये जो पाऊस पडतो तो वेस्टर्न सायक्लोनिक डिस्टर्बन्सेसमुळे पडत असतो आणि याला लोकली महावत असं म्हटलं जातं. रबी क्रॉपसाठी हा चांगला असतो. त्याच्यानंतर पेनिन्सुलर रिजन जो आहे आपला तर त्याच्यामध्ये टेम्परेचर पॅटर्न्स मॉडरेट वाढत राहणं. ओके, तर त्याच्यामध्ये खूप असा कोल्ड सीझन तुम्हाला नाही ना, मॉडरेट असतो बऱ्यापैकी. हॉट वेदर सीझन जे आहे समर, तर नॉर्थमध्ये टेम्परेचर इन्क्रीज होतं, प्रेशर लो होतं है ना, मेमध्ये वगैरे. त्याच्यानंतर लू आपण बघितलेलं आहे, स्ट्रॉंग गस्टी हॉट ट्राय विंड्स असतात या. ओके, त्याच्यानंतर हिच्यामध्ये आता डस्ट स्टॉर्म जे असतात ते मे महिन्यामध्ये कॉमन असतात बा, है ना, धुळीचे जे काही वादळं येतात तर ते खूप कॉमन असतात. वेस्ट बेंगॉलमध्ये आता थंडर स्टॉर्म जे असतात
है ना, लोकली व्हायलंट विंड्स, टॉरेन्शियल डाऊनपोर. तर वेस्ट बेंगॉलमध्ये या स्टॉर्म्सना काल बैसाखी असं म्हटलं जातं. आता हे सगळे MCQ साठीचे मुद्दे आहेत पुढचे. त्याच्यानंतर प्री मान्सून शावर जे असतात ते स्पेशली केरळा, कर्नाटकामध्ये याला मँगो शावर्स असं म्हटलं जातं. ओके. पाऊस आपला जो आंबा असतो तो पिकण्यासाठी याचा फायदा होतो. त्याच्यानंतर नेक्स्ट वन, ॲडव्हान्सिंग मान्सून. आता मान्सून जो असतो जवळपास त्याची साऊथ वेस्ट मान्सूनची वेलॉसिटी जी आहे त्याचा वेग 30 km/h आहे. मॉसिनराम जे आहे खासी हिल्सवर ते सर्वात जास्त तिथं पाऊस पडत असतो, है ना. गंगा प्लेन्समध्ये पाऊस जो आहे तो ईस्टपासून वेस्टपर्यंत डिक्रीज होत जातो. मान्सूनमध्ये ब्रेक्स पण येतात बा, की मधून जे काही आहे की पावसामध्ये ब्रेक येतो, म्हणजे बरोबर पाऊस पडतो नंतर ब्रेक येतो, इंटरप्ट होतं पाऊस, तर त्याला मान्सून ब्रेक्स म्हटलं जातं. तर तेही एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर ट्रॉपिकल डिप्रेशन्स पण आपल्याला अनुभवायला मिळतात. एकंदरच डिस्ट्रीब्युशन ऑफ रेनफॉल बघितलं तर हाय रेनफॉल जो आहे तो वेस्टर्न घाट आणि नॉर्थ ईस्टमध्ये 400 सेंटीमीटरपर्यंत. लो रेनफॉल जो आहे 60पेक्षा कमी तो वेस्टर्न राजस्थान, गुजरात, हरियाणा, पंजाब, JNK, डेक्कन प्लेट्यू, ईस्ट ऑफ सह्याद्री, आणि पूर्ण बाकीच्या देशामध्ये मग मॉडरेट रेनफॉल असतो. मॉसिनराम जे आहे ते सगळ्यात वेटेस्ट प्लेस आहे, सर्वात जास्त पाऊस तिथं होतो. आणि स्टॅलॅगमाइट आणि स्टॅलॅक्टाईट ह्या केव्ज ज्या असतात म्हणजे तर ते मॉसिनराममध्ये पण सापडतात. त्या केव्समध्ये असं छतापासून लटकणारे आणि असे जमिनीपासून वर गेलेले असे पिलर्स असतात. काय असतं बरं ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर ह्या काही बेसिक फॅक्ट्स होत्या. स्पॉटलाईट बरोबर जोडलेलं राहा. स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.